श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आज या संदेशावर आला आहे. या संदेशाला आज तू दुर्लक्ष न करता येत्या 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून तर बघ. तुझ्या आयुष्यात नक्कीच एक मोठा चमत्कार होईल. आज या संदेशाला तू पूर्ण विश्वासाने 10 मिनिटे ऐकून बघशील तर येत्या काही काळात तुझ्या जीवनात मोठी गोड बातमी येईल. तुझा स्वामींवरती विश्वास नाही का? होय, आम्हाला माहिती आहे तुझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. तुझा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की कर आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर. बाळा, स्वामी म्हणतात, माझे नामस्मरण केल्याने मी सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्हाला कधीच माझ्या मठात येण्याची गरज पडत नाही जर तुम्ही माझे नामस्मरण करत असाल. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्य हे एक असा खेळ आहे ज्यामध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर मेहनत हे करावी लागणार आहे. नशीब हे आपली कायम साथ देणार नाही. साथ देईल तर ते आपली मेहनत. स्वप्न पहा, ते प्राप्त करा. यासाठी सहन आणि धाडस हे नक्की करा. स्वप्नासाठी मेहनत करा. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करा. स्वप्न एवढ्या आसानीने पूर्ण होत नसतात. कठोर परिश्रम, लाख कष्ट आणि कितीदा प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर कुठं एक स्वप्न पूर्ण होतं. तुमच्या कार्यातून उत्कृष्ट साधा, त्यातच तुमचे यश समावलेले आहे. एखादी गोष्ट आहे जे तुम्हाला मिळवायची आहे आणि तुम्ही जे करत आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला खूप उत्तीर्ण व्हावं लागेल. स्वामी म्हणतात, मोठ्या जगात काही छोटं करण्यापेक्षा छोट्या जगात काही मोठं करा. तुम्ही ज्या कामात आहात त्या कामात तुम्ही पूर्णपणे तर्क व्हा. त्या कामामध्ये तुम्ही एवढे प्रवीण व्हा की तुम्हाला दुसरा कोणी टक्कर देणारा नसेल. जेथे अज्ञात सुख आहे तेथे ज्ञान मिळवणे हाच मूर्खपणा ठरतो. आयुष्यात मूर्खपणाचं पहिलं लक्षण, जो व्यक्ती जास्त दुसऱ्याचा विचार करतो. मनुष्याचे मन हे पॅरेशूट सारखे असते. ते उघडले तर कार्य पण होते आणि नाही उघडले तर पडून मृत्यू होतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे हे आम्हाला ठाऊक आहे. तू आमची श्रद्धा करतो, आमची भक्ती करतो, आम्हाला हे सुद्धा माहिती आहे. पण माझ्या प्रिय बाळा, तू आज आमच्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे या संदेशाला 10 मिनिटापर्यंत पूर्ण आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी तुला हवी आहे ती आम्ही नक्की ऐकणार. आज या संदेशाला 10 मिनिटापर्यंत तू ऐकशील तर तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचेल. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. अशक्य असं काहीही नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. जेव्हा आपण एखादे स्वप्न बघतो आणि त्याला साध्य करण्यासाठी मेहनत करतो, हेच आपल्याला यशाकडे नेणारा एक मार्ग बनतो. लक्षात ठेवा, ज्ञान हे स्वतः अभ्यास करूनच मिळवावे लागते. ती वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता नव्हे. वारसात तुम्हाला शेती किंवा खूप जास्त संपत्ती मिळू शकते, पण ज्ञान आणि स्वतःचं नाव स्वतःच घडवावं लागेल. विश्रांती ही पूर्वी केलेल्या श्रमाचे बक्षीस आहे. फुरसतीचा वेळ हा काहीतरी उपयुक्त काम करण्यासाठी असतो. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, म्हणून अनेकांना स्वातंत्र्याची भीती वाटते. स्वातंत्र्य असणं म्हणजे स्वतःवर एक जिम्मेदारी येते. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतंत्र आहात आणि असे व्यक्ती आहात जे काहीही करू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कार्यरत राहा.
नेहमी खोटे बोलणारे लोक जरी खोटे बोलले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, पण खरा बोलणारा व्यक्ती का एकदा खोटा बोलला तर त्यावर खूप लवकर विश्वास ठेवला जातो. पण जो व्यक्ती खरा बोलतो त्याने खोटे बोलून कधीही आपली मर्यादा हे भंग करू नये. आयुष्यात सत्याच्या मार्गावर जो कोणी चालतो त्याच्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं होतच असते. देव म्हणतो, माझ्या प्रिय लेकरा, तुझ्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. तुझ्या दुःखाला दूर करण्यासाठी आम्ही आमच्या देवदूतांना पाठवलं आहे. येत्या काही काळात तुझे सर्व दुःख हे दूर होणार आहे. तू काहीही काळजी करू नको, आम्ही तर सदैवच तुझ्या पाठीशी आहो. मनुष्य हा कसा मृत्यू पावतो याला महत्त्व नसते, त्याचे जीवन त्याने कसे घालवले याला सर्व महत्त्व असते. आयुष्यामध्ये आपण जीवनात कसे काम केले, कसे कार्यरत होतो, आपण लोकांबद्दलचे आपले व्यक्तिमत्व कसे ठेवले, लोकांना वागणूक कशी दिली, आपण कोणाबरोबर काय कसे वागलो, हे सर्व आपल्या मृत्यूनंतर लोक आठवत असतात. ज्याचे जीवन सुरू झाले त्याच वेळी त्याच्या मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली असं समजलं पाहिजे. जो जन्माला येतो तो एक दिवस मृत्यू नक्की पावतो. आयुष्य प्रतिष्ठेने जगण्यात तुम्हाला जर अडचणी आल्या तर प्रतिष्ठेने मागे हे तुम्ही जाऊ नका. तुमच्या प्रतिष्ठेने मरणे आपल्याच हातात असते. स्वामी सांगतात, प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे आणि याला पार केल्याशिवाय यश नाही मिळणार. स्वामी म्हणतात, अशक्य असं काहीच नाही. तू विश्वास ठेव, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. या जगात तुला आम्ही एकटे सोडणार नाही. तुला आम्ही प्रत्येक वेळेला मदत करत असतो. तुम्ही जगाला घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकारण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश मिळते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते. स्वामी म्हणतात, मीपणा सोडा. आयुष्यात सर्वांशी प्रेमाने वागा. एखादा व्यक्ती तुम्हाला प्रेमाने वागणूक देत नसेल तर त्याला बोलणे बंद करा, पण चुकीचे बोलू नका. मी अपयशी झालो नाही, मी फक्त 10,000 मार्ग सापडले जे काम करत नाहीत. स्वतःला नेहमी असेच सांगायचे. जेव्हा तुम्ही असे सांगाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. एक मार्ग बंद झाला की तुमच्याकडे अजून 9,999 मार्ग बाकी आहे. तुम्हाला अजून 9,999 वेळा प्रयत्न करावे लागतील. त्यापैकी एखादा मार्ग नक्की काम करेल. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा, जरी मार्ग अवघड असेल तरी सुद्धा. स्वामी सांगतात, जे भावनेच्या आहारी जाऊन जगतात त्यांचे जीवन दुःखाच्या वाटेत जाते. जे विचार करून जगतात त्यांचे जीवन सुखमय वाटते. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कसे जगायचे ते शिका. काही लोक मृत्यूला इतके घाबरतात की ते जगण्याची सुरुवात हे कधीच करत नाहीत. घाणीतून प्रकाशाची किरणे गेली तरी घाण प्रकाश किरणांना चिटकत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य सुद्धा असंच असतं. तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत काम केलं तर त्याचे चुकीचे गुण तुमच्या अंगी येतील असं नाही. स्वामी बोलतात, नीट श्रवण करणे शहाणपणाचे लक्षण मानले गेलेले आहे. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्याकडूनच फक्त आपण शिकतो. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा, त्यामुळे यश संपवते. आपल्याला यश प्राप्त करायचंय तर मंत्र नाही तर आपल्याला मेहनत करावी लागेल. एक यंत्र 50 सामान्य लोकांचे काम करते, पण एका असामान्य व्यक्तीचे काम कोणतेही यंत्र करू शकत नाही. स्वामी म्हणतात,
सर्व मानजातीतील समजून घेणे हे आपली जबाबदारी नाही. सर्व माणसांची समजूत काढणे हे आपले काम नाही. मानव हा एकच प्राणी असा आहे की जो भूक नसतानाही खातो आणि तहान नसतानाही पाणी पितो. चांगली अगर वाईट माणसे ही आपल्याला भासतात तितकी वाईट किंवा तितकी चांगली नसतात. एखादा व्यक्ती खूप चांगला वाटत असेल तर तो तेवढा चांगला नसणार, याकडे लक्ष द्या. एखादा खरंच खूप वाईट वाटेल तर तो तेवढा वाईटही नसू शकतो. छोट्या गोष्टीमध्ये प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळते. यश हे अखेरचे ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षानंतरच्या अडथळ्यांवर मात केल्याची किमया होय. प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथ आहे. तो कसा वाचायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय लेकरा, तुझ्यासाठी आज आम्ही एक मोठी योजना तयार केलेली आहे. ही योजना आता पूर्णपणे आखणी करून तुझ्यापर्यंत पाठवणार आहोत. तुझा विश्वास आहे ना? मग एकदा कमेंटमध्ये होय स्वामी माऊली पूर्ण विश्वास आहे असं टाईप करायला का विसरतोय? यश हे आपल्याला नक्की मिळेल, फक्त मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालत असाल तर थांबू नका, चालत राहा. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. विवाह ही एक लॉटरी आहे. यामध्ये पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतो तर स्त्री आपले सुख. स्वामी सांगतात, निसर्ग, काल आणि समय हे तीनच खरे श्रेष्ठ वैद्य आहे. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, समय आणि कधीतरी हार न मानण्याची जिद्द होय. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्यालाच वाटेने येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा, प्रत्येकांना विश्रांती नको, कारण यश हे प्रवासात नाही आहे तर ते नियमितपणे काम केल्यावर आहे. दररोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टर तुमच्यापासून लांब राहतील. त्यामुळे दररोज जर तुम्ही देवाचे नाम स्मरण केले तर अडचणी आणि समस्या तुमच्यापासून लांब राहतील. ज्याला बहुतेक औषधी कशी निरुपयोगी आहे असं समजते तो उत्तम वैद्य असतो. दिसते तसे नसते, म्हणूनच हे जग फसते. लक्षात ठेवा, आपले कोणतेही अपयश अंतिम नाही, त्याला फक्त यशाच्या प्रवासाची एक विरामचिन्हे आहे. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कष्टपद राहा. जीवन हे एक साहस आहे. ध्येय आणि साहाने आव्हान स्वीकारा आणि विजयी व्हा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती अपयशी होतो, प्रत्येक व्यक्ती यशस्वी सुद्धा होतो. का तर तो मेहनत करत असतो. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यातच आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी, त्यांचा चांगला आणि योग्य ते वापर करायला विसरू नका. चांगल्या स्मरणशक्तीचे रहस्य एकाग्रतेत आहे आणि त्या विषयात आपल्याला रुची असणे, त्याबाबत आपले मन एकाग्र करू शकतो. ज्या गोष्टीमुळे आपल्या मनावर खोल ठसा उमटतो ती गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. एकाग्रता बाळगणे हीच स्मरणशक्ती वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. चांगल्या व उदात्त गोष्टींचा कंटाळा येणे हे मन क्षुद्र असण्याचे लक्षण आहे.
इतरांच्या सांगितल्यावरून आपले मन इकडचे तिकडे बदलणे हे मूर्खपणाचे दुसरे लक्षण मानले गेलेले आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यापुढे हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. त्याला सर्वोत्तम वापरा. आत्मविश्वास हा यशाचा पहिली पायरी आहे. त्यावर ठाम राहा आणि डगमगू नका. आव्हाने ही आपल्याला आयुष्यात सर्वोत्तम शिक्षक आहे. त्यांच्याकडून शिकून आणि आपल्याला काहीतरी बनण्याची इच्छा असते ते पूर्ण करून घ्या. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल. आयुष्य म्हणजे चढउतारांचा खेळ. समजून घेण्याची आणि आनंद घेण्याची कला. कठीण परिस्थितीतून मिळवलेले धडे हे आयुष्यातील सर्वात मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाचे दोन महत्त्वाचे सूत्रे आहे. ते आत्मसात करा. मनाचे श्लोक म्हणजे सकारात्मक विचार. ते आपल्याला उत्तम जीवनाकडे नेतात. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवी संधी आहे. तिच्याकडे संधीसारखं पहा. ज्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे होय. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि त्याचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचा दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निराधारित करतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वात उत्तम औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते, उत्साह वाढवते. कंजूस मनुष्य आपल्याजवळ काय याचा विचार करीत नाही. त्याऐवजी आपल्याजवळ जे नाही त्याचा त्याला जास्त गरज भासत राहते. हे लक्षात ठेवा. सुखी जीवनाला फारच थोडीशी गोष्ट जरुरी असते. अहंकार ही अज्ञानू माणसाची मूलभूत गरज असते. अहंकार जो व्यक्ती करतो तो अज्ञानी असतो हे नक्की. सर्व विनाशाचे किंवा संकटाचे मूळ द्रव्य हे आपण आहो असे म्हणतात. ते खरे नव्हे, पण द्रव्याचा व्यास आणि अति तिथे माती हे आपण नक्की आहो. लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करता येते. सर्व विनाशाचे किंवा संकटाचे मूळ द्रव्य आपण बनू नये. त्यासाठी आपल्याला एकाग्रतेने मेहनत करावी लागेल. पैसा चांगला नोकर आहे, परंतु धनी म्हणून फार वाईट आहे. प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील असं नसते. छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुम्हाला आनंद निर्धारित करतात. स्वामी म्हणतात, सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. प्रेम म्हणजे केवळ आपल्याला सहानुभूती म्हणून नव्हे, तर ते एक वेगळी गोष्ट असते. स्वामी म्हणतात, सकाळी उठून पहिला मनी विचार सकारात्मकतेचा असावा. हर दिन आपल्याला काहीतरी नवी सुरुवात करायची असते. नवीन आणि सुंदर तुमच्या आयुष्यात भरत राहो अशी सुखाची लहर. नवीन दिवसाची सुरुवात आज आनंदी राहा. विसरू नका, काळजी करू नका, देवाचे नाव घेऊन करा. दिवसाची सुरुवात हे प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो अशा विचाराने करा. प्रत्येक सकाळ ही नवी संधी आपल्या स्वप्नांना साकार करण्याची. आशा आणि उत्साहाने भरलेली जीवनातील प्रत्येक दिवस हे आपल्या कामयाबीचा हो. उगवत्या सूर्याची पहिली किरण, आशा आणि प्रेरणांची नवीन सुरुवात. स्वप्नांना द्या पंख, उडान करा नव्याने. आजचा दिवस बनवा आनंदी आणि महान. स्वामी सांगतात, सकाळची हवा आणि चहाची चुस्की आनंदाची सुरुवात करेल मनाला तृप्ती. प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. दिवसाची सुरुवात करा उत्साहाने. स्वामी बोलतात, पैसा मिळवायचा असेल तर प्रथम खर्च करायला शिकलं पाहिजे.
जेवढे दान कराल तेवढे धन मिळेल. प्रत्येक माणूस हा चंद्रासारखा असतो. तो आपली काळी बाजू कोणाला दाखवत नाही. लहान मुलाच्या तोंडी आणि चित्तात आई हे नाव देवाप्रमाणे असते. संगीतामुळे मानवाला असे काही मानसिक समाधान मिळते की ते मिळवण्याचा त्याचे अगदी अतिरिक्त केला तरीही त्याचा नैतिक किंवा धार्मिक भावनांना कसलाही धक्का पोहोचत नाही. मोठी जखम बरी होऊ शकते पण झालेली अपकर्ती नाही होऊ शकत. स्वामी म्हणतात आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. सूर्योदयाची सोनेरी किरणे आणतात नवीन आशा आणि स्फूर्ती. या नव्या दिवसाची स्वागत करा हास्याने आणि जीवनाचा आनंद हे तुम्ही मिळवा. सकाळची पहिली किरण आहे ही विशेष, जगण्याला नवी आशा आणि उत्साह देते. मनाला भरा नव्या दिवसाचे स्वप्न आणि करा काय जे तुम्हाला आवडते ते. प्रत्येक सकाळ हे आपल्याला एक नवीन भेट आहे. जीवनातील सुंदरतेचा आनंद घ्यायचा आहे. स्वीकारा प्रत्येक क्षणाच्या सौंदर्याला. जीवनाच्या प्रत्येक आनंदाला करा आदर. स्वामी सांगतात आयुष्यामध्ये अडचणी येतील पण घाबरू नका, कारण खरा आनंद तो आहे जो आपण अडचणींचा सामना करून इतरांना आनंद देऊन मिळवतो. जीवन हे देण्यातच आनंद मिळवून घेते. स्वप्न पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हे जीवनाचे सार आहे. आयुष्यातील अडचणी सार्थकेची खूण आहे. त्या आपल्याला मजबूत बनवतात. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हे आपण फक्त नवीन काहीतरी शिकण्यात घालवतो. स्वतःच्या आत्म्याशी एक संवाद साधा. जीवनाची सार्थकता तुम्हाला समजेल. प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. जीवन ही सुंदर भेट आहे. आपल्याला अनुभवामधून शिका. हे जीवनाचे सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनातील सर्वात मोठे यश हे आहे जे स्वतः समाधानी राहणे. तुमचे मूल्य आणि योगदान ओळखणे. स्वप्नांचा पिछा करा आणि जीवनाला सार्थक द्या. तुमच्या प्रयत्नांची मजबूती हेच खरे यश आहे. आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेणे नाही तर प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणे. याला आयुष्य म्हणतात. जीवन ही अप्रतिम कलाकृती आहे. प्रत्येक दिवसाला तुमची रंगाची गरज आहे. त्यामुळे त्या रंगांनी भरून टाका. जीवनातील यश आणि अपयश हे दोन्ही तुमचे महत्त्वाचे पैलू आहे. ते आपल्याला वास्तव जीवनाचे धडे शिकवतात. आपल्या आयुष्यातील खरी समृद्धी ती आहे आत्मसृष्टी आणि इतरांना दिलेला प्रेम आणि आदर. आयुष्य हे एक अनमोल उपहार आहे. प्रत्येक क्षण जगा आणि पूर्णताने प्रेमाने. स्वतःला सतत विकसित करा. जीवन हे शिकण्याचे आणि वाढण्याचे अविरत आहे. स्वामी म्हणतात सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे. ती तुमच्या मनाला सदैव जोपासा. आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी आहे. त्यांना सन्मान द्या. आयुष्यात आपले स्वप्न पाहणे सोडू नका. त्यांच्या पाठीशी जगा. प्रत्येक दिवस नवी शिकवण असते. ते काहीतरी घेऊन येतो, त्याला शिका. आनंद हा सर्वत्र आहे, फक्त त्याची जाणीव करा. समस्या ही समाजासाठी आहे, आपल्यासाठी नाही, आणि समजण्यावरून असतो. लक्षात ठेवा, मित्र आणि कुटुंब हे आयुष्याच्या प्रवासातील खरे सहयात्री असतात. त्यांची साथ नेहमी जमा. चांगल्या विचारांनी जीवन समृद्ध होते. त्याचे अंतरंग सुंदर होते. आपल्याला जे मिळाले आहे त्याचे कृतज्ञतापूर्वक स्वीकार करा. जीवन अधिक समाधानी वाटेल. विचार केलाय गोष्टी करण्याची हिंमत ठेवा, कारण यशस्वी लोकांची हीच ओळख असते. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एका अमूल्य क्षणासारखा जगा, कारण तो एकदा गेला की कधीही परत येत नाही. ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे, त्यामुळे तुमच्याकडे ते नेहमी असू द्या. आत्मविश्वास असेल आणि ध्येय असेल तर यशस्वी नक्की व्हाल. आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेम द्या, कारण प्रेरणा ही खरी देणगी आहे. स्वतःला कधीही खाली वाटू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती लपलेली आहे. कठीण परिश्रम आणि सतत अभ्यास हे यशाचे गुपित आहे. सच्च्या मैत्रीची किंमत कधीही लावता येत नाही. ती आहे मनाची श्रीमंती जी कधी कमी होत नाही.
मित्र हे जीवनाचे खरे धन आहे, ज्याच्या सोबतीने दुःख हसून जाते. खरा मित्र आहे तो आपल्या सोबत असतो, प्रत्येक क्षणी साथ देत असतो. ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतो. मित्राच्या साथीने आयुष्य सुंदर होते. त्याच्या हसण्याने दुःख हे पूर्णपणे दूर होते. मित्राची मजबूती ही विश्वासातून येते, जिथे शब्दांपेक्षा भावनांना महत्त्व देते. सच्चे मित्र हे आपले सुख दुःखात सहभागी असतात. ते आपल्या जीवनात सर्वात मोठा ठेवा आहे. मित्रासोबत प्रत्येक क्षण हा खास असतो, त्याला अर्थ असतो. त्या सानिध्यात जीवन संपूर्ण वाटते. मैत्री ही आयुष्यातील सर्वोत्तम उपहार आहे, ज्यात आपण आपल्या मनाची गोष्ट सांगू शकतो. मैत्रीचे नाते शब्दात व्यक्त करण्यापेक्षा जपणे महत्त्वाचे असते. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कविता आहे, ज्यात शब्द नसतात पण भावना असतात. मैत्री हे नातं आहे अद्भुत, जे आपण जपतो ते पूर्ण करतो. मैत्री ही जीवनाच्या प्रत्येक वळणावरील साधी आणि सोपी साथ देणारी व्यक्ती असते. मैत्रीच्या नात्याने जीवनाला मिळालेला एक नवीन अर्थ, ज्यात समावलेला आहे असंख्य आठवणी आणि हसणे. स्वामी सांगतात, एक खरा मित्र हा आपल्याला कधीही सोडत नाही. त्याच्या सोबतीने आपल्या प्रत्येक क्षणाला मिळते एक खास ओळख. लक्षात ठेवा, खरी मैत्री म्हणजे नुसतं आपल्याला बोलणे किंवा वागवणे नव्हे, फक्त एकमेकांची साथ देणे म्हणजे खरी मैत्री होय. मित्रांच्या सोबतीने जगणे सोपे होते. त्यांच्या सानिध्यात दुःख दूर होते. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला नवीन अर्थ मिळतो. मैत्रिणीच्या बंधनात असतो एक अद्वितीय विश्वास, जो आपल्याला जीवनात अधिक समृद्ध करतो. मैत्री ही जीवनाच्या सुरुवातीला सर्वात सुंदर कविता म्हणून ओळखली जाते. स्वामी सांगतात, कधीकधी अश्रू हे शब्दाच्या व्यक्तीकरणाचे माध्यम असते. जे आपल्या हृदयातील भावनांचे शब्द देऊ शकत नाहीत, ते आपल्या अंतरंगाच्या वेदना बोलून दाखवतात. अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला असते अनेक अर्थ. दुःख हे जीवनाचा एक भाग आहे. ते आपल्याला खरे मनुष्य कसे असते ते शिकवते. ज्या क्षणी हृदय तुटते, त्या क्षणी शब्द मौन होतात. जीवनातील कठीण काळ हा आपल्याला खूप काही शिकवतो. तो आपल्याला सांगतो की कोण आपल्यासाठी खरा आहे आणि कोण फक्त आपल्या सुखाच्या क्षणात सोबत असतो. दुःख हे आपल्याला खरी माणसाची ओळख शिकवते. दुःख असणे ही जीवनाचा एक अपरिहार्य सत्य आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. जेव्हा आपण स्वप्नांना तुटताना पाहतो, तेव्हा हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेदना उठतात. ज्या वेदना असतात अतुलनीय, आणि त्या आपल्या अंतर्मनाला खूप लागत असतात. स्वामी सांगतात, दुःख असते जीवनाच्या प्रत्येक वळणावर, त्यामुळे त्यांना पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करा. दुःख आणि अडचणी या 100% येणार, त्या ठरलेल्या असतात. कधीकधी अश्रू असतात हे अव्यक्त भावनांचे प्रतीक, जे आपल्या दुःखाला शब्दांना व्यक्त करतात. दुःखाच्या क्षणी शब्दही अपुरे पडतात, तेव्हा फक्त मौनच बोलते. जीवनाच्या प्रत्येक दुःखात असे एक शिकवण, जी आपल्याला दाखवते जीवनाची वास्तविकता. दुःख ही एक अशी गोष्ट आहे, जी एक कठोर पण सत्य पाठ आहे, जी आपल्याला शिकवते आयुष्याच्या संघर्षाचं महत्त्व. दुःखाच्या क्षणी आपण स्वतःला अधिक ओळखतो. त्यातून आपल्याला स्वतःची खरी ताकद कळते. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतो, तेव्हा त्याची आठवण, वेदना हे असहनीय असते. त्या आठवणी आपल्या मनाला पलटवार सतत करत असतात आणि आपल्या हृदयाला घेरून ठेवून अनंत असतात. दुःख हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे, जे आपल्याला शिकवते सहनशीलता हे काय असते. सहनशीलतेची कला हे दुःख शिकवून जाते. कधीकधी आपण एकटे असताना जाणवताने खरे दुःख, त्या एकांकात ज्या वेदना होतात त्या कोणालाही कळत नसतात. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये दुःख प्रत्येकाला आहे, पण त्याला पुढे करून आपल्याला स्वप्न हे पूर्ण करायचे असतात. जेव्हा आपण स्वतःच्या मार्गावर चालतो, तेव्हा आपल्याला अडचणी, आव्हानांचा सामना करण्याची ताकद येते. आपल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद ही आपली खरी ओळख असते. आपल्याला दृढ निश्चयाची ताकद ही आपल्या यशातून मिळते. आपल्या विचारांची शक्ती ही अद्भुत असते. ती आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी बनवू शकते. तुमचे विचार, दृष्टिकोन हे आपल्या भविष्याचे निर्माते असतात. त्यामुळे नेहमी आशावादी आणि सकारात्मकतेने जगा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आपल्या दृष्टिकोनातूनच जग बदलते.
आपण जसे विचार करतो, जसे विचार ऐकतो, त्यानुसार सर्व काही घडत जाते. आपल्या विचारांची शक्ती ही अफाट असते. ती आपल्याला उंचाचीकडे यशाकडे घेऊन जाते. आपल्या विश्वासाची ताकद ही अपरिमित असते. तो आपल्या असाध्य गोष्टी साध्य करून देऊ शकतो.